महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका चर्चेने चांगलाच जोर धरला आहे। ती चर्चा म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या संभाव्य विलीनीकरणाची। शिवसेना उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी केलेल्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार शरद पवार ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत। जर विलीनीकरणाचा हा निर्णय प्रत्यक्षात झाला तर तो केवळ 2 पक्षांचा संघटनात्मक विलय राहणार नाही, तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा अध्याय ठरू शकतो। नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। जवळपास 27 वर्षांनंतर पुन्हा हे 2 प्रवाह एकत्र आले तर त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल, सर्वाधिक नुकसान कोणाचे होईल, महाविकास आघाडीचे काय होईल, भाजपची रणनीती कशी बदलेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य मतदारांवर त्याचा काय परिणाम होईल, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सन 2019 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले, पण 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर हे सरकार पडले। या बंडानंतर देशात एक विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली। केंद्रात वाढत जाणाऱ्या भाजपच्या प्रभावामुळे आणि ऑपरेशन लोटसमुळे देशातील जवळपास सर्व प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले। बंगालच्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले आणि वेगळा गट स्थापन करून भाजपबरोबर सत्तेत जाऊन बसले। या वेगळा गट निर्माण करण्याच्या राजकारणावर आपण लवकरच बोलू। या अगोदर आपचे राघव चड्डा यांनी 7 खासदार घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेवर ऑपरेशन टायगर करत एकनाथ शिंदे यांनी 6 खासदार फोडले। केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजप पक्षाला काही कायदे आणि विधेयकं पास करून घेण्यासाठी 2/3 खासदारांची आवश्यकता आहे। 2/3 आकडा पूर्ण करण्यासाठी आणखीन काही प्रादेशिक पक्षांवर ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सावध पावलं उचलत आपला पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत 8 खासदार आहेत। यातले काही खासदार फुटण्याची शक्यता शरद पवार यांना असल्यामुळे शरद पवार यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे। पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 खासदार फुटणे गरजेचे आहे। या हिशोबाने 5 खासदार फुटले तर ते भाजपमध्ये किंवा इतर गटात जाऊ शकतात। जर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाली तर काँग्रेसच्या खासदारांचा आकडा हा 107 वर जाईल। सध्या काँग्रेसचे लोकसभेत 99 खासदार आहेत। 107 खासदारांमधून फुटून दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी किंवा वेगळा गट स्थापन करण्यासाठी 71 खासदारांची आवश्यकता लागणार आहे। सध्याच्या परिस्थितीत 71 खासदार फुटण्याची शक्यता नाही। हे राजकीय गणित शरद पवार यांनी हेरलं आहे। म्हणूनच आपला पक्ष फुटण्यापासून वाचवण्यासाठी ही राजकीय खेळी शरद पवार यांनी खेळण्याची शक्यता आहे। आता आपण हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर काँग्रेसला काय फायदा होईल ते थोडक्यात पाहू। जर दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले तर काँग्रेसला राज्यभरातील मजबूत ग्रामीण नेटवर्क मिळू शकते। पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, कृषी संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे प्रभावी जाळे आहे। काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांबरोबर ही संघटनात्मक ताकद जोडली गेली तर पक्ष पुन्हा एकदा राज्यात प्रमुख स्पर्धक म्हणून बनू शकतो। आता राष्ट्रवादीला काय फायदा होणार ते थोडक्यात पाहू। राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुभवी नेतृत्व आहे, पण भविष्यातील विस्तारासाठी मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या व्यासपीठाचा फायदा होऊ शकतो। राष्ट्रीय पातळीवरील समन्वय, संसाधने आणि व्यापक संघटनात्मक रचना यांचा लाभ मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले तर भाजपसमोर काय आव्हान असणार आहे ते थोडक्यात पाहू। भाजपची निवडणूक रणनीती संघटन, बूथ व्यवस्थापन आणि व्यापक मतदार संपर्कावर आधारित राहिली आहे। जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदार मोठ्या प्रमाणावर एकत्र आले तर अनेक मतदारसंघांमध्ये थेट लढती अधिक चुरशीच्या होऊ शकतात। स्थानिक समीकरणे, उमेदवार आणि प्रचार यांचाही परिणाम महत्त्वाचा राहील।
आता महाविकास आघाडीचे भवितव्य थोडक्यात पाहू. जर विलिनीकरण झाले तर महाविकास आघाडीचे स्वरूप बदलू शकते. 2 पक्ष झाल्यानंतर जागा वाटपाचे नवीन गणित मांडावे लागेल. यामुळे काही मतदारसंघांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी निर्णय प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. विलिनीकरणानंतर संघटनात्मक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात हे आपण थोडक्यात पाहू. राज्याचे नेतृत्व कोण करणार? प्रदेशाध्यक्ष कोण होणार? मंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? उमेदवारीचे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असणार? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे नसतील तर अंतर्गत मतभेद वाढू शकतात. सहकार क्षेत्रात होणारे परिणाम आपण थोडक्यात पाहू. पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका आणि विविध सहकारी संस्था या अनेक दशकांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिल्या आहेत. विलिनीकरणामुळे या संस्थांमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात. काही ठिकाणी गट एकत्र येतील तर काही ठिकाणी नवीन स्पर्धा निर्माण होऊ शकते. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आल्याने कार्यकर्त्यांची मानसिकता काय होईल ते आपण थोडक्यात पाहू. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनेक वर्ष एकमेकांविरोधात निवडणुका लढवत आले आहेत. अचानक एकाच पक्षात काम करणे सर्वांसाठी सहज होईलच असे नाही. तिकीट वाटप, स्थानिक नेतृत्व आणि संघटनात्मक पदांवरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता कायम राहील. शेवटी प्रत्येक राजकीय निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब मतदारच करतो. जर मतदारांना वाटले की हा निर्णय वैचारिक स्पष्टता, संघटनात्मक मजबूती आणि पर्यायी शासनाची क्षमता निर्माण करण्यासाठी आहे तर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. पण जर हा निर्णय केवळ निवडणूक गणितापुरता मर्यादित असल्याची भावना निर्माण झाली तर अपेक्षित राजकीय फायदा मर्यादित राहू शकतो. शेवटी एवढंच सांगता येईल की काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संभाव्य विलिनीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवू शकते. मात्र त्याचे परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतील. नेतृत्वातील समन्वय, कार्यकर्त्यांची एकजूट, जागा वाटप, स्थानिक समीकरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांचा प्रतिसाद यावर या विलिनीकरणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.